आता कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शहरातलं जलसिंचन भवन जे आहे तिथे आपण घरपाळ आणि पाणीपट्टीच्या थकबाकीकरता सीलची कारवाई केलेली आहे। याच्या अगोदर सकाळी जलसिंचन विभागामार्फत महापालिकेचे थकबाकीपोटी नागदेवाडी बालिंगा इथले पंपिंग स्टेशन सील केलेले आहेत आणि पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जलसिंचन विभागाची जी थकबाकी आहे महापालिकेकडे त्याच्याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असून जी महापालिकेला मान्य आहे, दोन्ही विभागांना जी मान्य आहे ती साधारण 30 कोटीचा अमाऊंट आहे आणि ती देण्याबद्दल आम्ही प्रयत्नशील होतो। आतापर्यंत आज सकाळपर्यंत ह्या वर्षीचं आपण 6,40,00,000पर्यंत पैसे भरलेले, मागच्या वर्षी 7 कोटी भरलेले आणि महापालिका असल्यामुळे एक अर्बन लोकल बॉडी असल्यामुळे आपण टप्प्याटप्प्यानेच ही देतो, परंतु आपल्याला ते देणं मान्य आहे 30 कोटीचं आणि आपण ते देत आहोत। परंतु आज सकाळी अचानक जलसंपदा विभागामार्फत महापालिकेची पंपिंग स्टेशन सील करण्याची कारवाई झाली, त्यामुळे आम्हाला सुद्धा आज ही जलसिंचन भवनवर सीलची कारवाई करणं भाग पडलं। महापालिकेकडे सुद्धा शासकीय अनेक पाणीपट्टीची आणि घरपट्टीची थकबाकी आहे, परंतु शासकीय कार्यालयांना अनुदान येतं आणि त्यावेळेला ते आपले पैसे भरतात। या विश्वासापोटी आपण त्यांची शक्यतो हे नाही करत, परंतु महापालिकेकडे पण शासकीय कार्यालयांची ग्रामीण भागाची खूप मोठी थकबाकी आहे, परंतु ह्याच्यात सर्वसामान्य माणूस हॅम्पर होतो म्हणून आपण ती कारवाई केलेली नाही। परंतु आज जलसंपदा विभागाने जे अचानक कारवाई केली त्यामुळे आपल्याला पण जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई करावी लागली। आगामी काळात किती दिवसात पाणीपुरवठा सुरू होणार आहे? ते आता दुपारी महापौर मॅडमकडे मीटिंग बोलवलेली आहे आणि महापौर मॅडम जसं पुढं निर्देश देतील आणि जलसंपदा विभागाकडनं काय त्याच्या पुढे उत्तर येतं ते बघून आम्ही ते ठरवू। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।